नमस्कार, हॅलो सखीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत गावरान पद्धतीतील मटणाचा रस्सा, तोही अगदी झटपट. चला तर मग सुरुवात करूया. मटणाचा रस्सा बनवण्याकरता मी 500 ग्रॅम मटण घेतलेले स्वच्छ धुवून. त्याच्यामध्ये अर्धा चम्मच हळद, 1 चम्मच मीठ या पद्धतीने आपण टाकून घेऊया आणि हाताने असं मस्त मिक्स करून घ्यायचं याच्यामध्ये. या पद्धतीने हे बघा, चारी बाजूनी व्यवस्थित असं मीठ व हळद लावून याला मुरत ठेवून द्यायचं 10 मिनटं. आता आपण त्या मटणाची आळणी बनवण्याकरता मी एका कुकरमध्ये 1 टेबलस्पून ऑइल घेतलेलं आहे. आता मी याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा 1 मोठा, ते बघा छान असा गोल्डन होईपर्यंत याला छान परतून घ्यायचा. आता आपण याच्यामध्ये हिंग टाकून घेऊया थोडीशी. त्यानंतर याच्यामध्ये अद्रक लसणाची पेस्ट टाकून घेऊया. तोही छान असा मस्त परतून घ्यायचा याच्यामध्ये. हे बघा, आपला कांदा असा छान असा परतला गेलेला आहे. आता आपण जे मटण हळद व मीठ लावून ठेवलं होतं ते याच्यात टाकून घ्यायचं आणि 2 ते 3 मिनटं छान असं हे परतून घ्यायचं, जोपर्यंत मटणाचा कलर चेंज होत नाही. या पद्धतीने आपण याला छान असं परतून घ्यायचं 2 ते 3 मिनटासाठी, जेणेकरून आपल्या मटणाला छान अशी चव येते. हे बघा, मी 2 ते 3 मिनटासाठी याला छान असं परतून घेतलेलं आहे. एका साईडला मी पाणी उकळत ठेवलं होतं. हे बघा, आपले मटणाचा कलर चेंज झालेला आहे. तर आपण याच्यामध्ये गरम पाणी ओतून घेऊया. बघा, मटणाला छान असं स्वतःचं पाणी सुटलेलं आहे. तर याच्यामध्ये आपण जेवढं हवं ते, आपल्याला जेवढा रस्सा हवा तेवढा पाणी याच्यामध्येच ॲड करून घ्यायचं. हे बघा, आता याला आपण 4 शिट्ट्या देऊया मटणाला, जेणेकरून आपले मटण छान असं शिजलं जाईल. तर हे शिजते तोपर्यंत आपण मसाल्याची तयारी करूया. ते बघा, मी 2 मोठे कांदे घेतलेले, त्याला मी मधून चिरा मारून घेतला आहे. खोबरं, त्यानंतर आपण हिरवं वाटण बनवण्याकरता मी लसूण, अद्रक, कढीपत्ता, कोथिंबीर, अद्रक हे घेतलेलं आहे. तर बघा, एका साईडला आपण कांद्याला गॅसवर छान असं बघा खोबऱ्याला आपण भाजून घ्यायचं आहे, जेणेकरून आपल्याला छान असं गावरान चव येईल रश्श्याला. हे बघा, या पद्धतीने आपण याला गॅसवर छान असं भाजून घ्यायचं. आता आपण जे कांदे घेतले होते तेही आपण याच्यावर गॅसवरच छान असे भाजून घ्यायचे. या पद्धतीने हे बघा कसा कलर चेंज होत चालला याचा. हे बघा, आता आपले कांदे झालेले आहेत. तर आपण याला थंड होण्यासाठी ठेवून ठेवूया. तोपर्यंत आपण हिरवं वाटण बनवून घेऊया. हे बघा, याच्यामध्ये 2 मिरच्या, लसूण, अद्रक हे सर्व आपण मिक्स करून छान असं हिरवं वाटण तयार करून घेऊया. थोडंसं पाणी ॲड करायचं याच्यामध्ये आपण. आपलं हिरवं वाटण तयार झालेलं आहे. आता आपण हा मसालाही करून घेऊया. याच्यामध्ये मी काही खडे मसाले ॲड करते आणि छान खोबरं व कांद्याला आपण ग्राइंड करून घेऊया. आता एका मोठ्या कढईमध्ये मी 2 ते 3 टेबलस्पून तेल टाकून घेते. हे बघा, आता याच्यामध्ये तेजपत्ता टाकून घेऊया. छान असं तेल तापल्यानंतर तेजपत्ता झाल्यानंतर हे बघा छान असा तेलात परतून घ्यायचा.
आता आपण याच्यामध्ये लाल तिखट टाकून घेऊया, जेणेकरून आपल्या रश्श्याला छान असा कलर येतो. हे बघा, तेलात छान असा होऊन द्यायचा. आता आपण जे वाटण बनवलं होतं खोबऱ्याचं व कांद्याचं, ते याच्यात टाकून घेऊया आणि छान असं परतून घेऊया. याच्यामध्ये 2 ते 3 मिनिटं छान असे तेलामध्ये परतून घ्यायचं. आता आपण जे हिरवं वाटण बनवलं तर तेही याच्यात घालून घेऊया. त्यालाही आपण 2 ते 3 मिनिटासाठी छान असं परतून घ्यायचं. हे बघा किती छान कलर आलेला आहे बघा. आता आपण याच्यामध्ये काही मसाले ॲड करूया. थोडी हळद टाकूया. आपण अगोदरही हळद टाकली होती. धना पावडर, गरम मसाला, त्यानंतर आपण मटन मसाला टाकून घेऊया याच्यामध्ये. छान असं बघा आपल्या मसाल्याला तेल सुटेपर्यंत आपल्याला तेलामध्ये याला फ्राय होऊन द्यायचं आहे. आता याच्यामध्ये मी थोडा कांदा लसूण मसाला घातलेला आहे, तोही छान असा परतून घ्यायचा. थोडंसं आपण मीठ टाकून घेऊया, जेणेकरून आपल्या मसाल्याला चांगली चव येईल. आपण अगोदर आळणीत मीठ टाकलेलं होतं, त्यामुळे जास्त टाकायचं नाही, बेतानी टाकायचं. छान असे बघा आपलं वाटणे छान मस्त परतलं गेलेलं आहे. आता आपण जे आळणी बनवलेलं होतं ते या मसाल्यामध्ये टाकून घेऊया. हे बघा आपलं मटण छान असं शिजलेलं आहे. हे बघा, तर आपण हे याच्यामध्ये टाकून घेऊया. हे बघा आपल्या मसाल्याला छान असं तेल सुटलेलं आहे. आता आपण याच्यामध्ये आळणी टाकून घेऊया. हे बघा, आता आपल्याला याला छान अशी उकळ येऊन द्यायची आहे, जेणेकरून छान अशी तरी येईल याला. तर या पद्धतीने हे बघा आपलं गावरान पद्धतीतील हे बघा मटण तयार झालेलं आहे. हे बघा किती छान तरी आलेली याला. तर आता आपण याच्यावर थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊया. हे बघा छान उकळ आलेली याला. आता याला अजून 2 ते 3 मिनटं आपल्याला छान असं उकळून घ्यायचं आहे. आणि आपले बघा काळं वाटण असं मस्त गावरान पद्धतीने झणझणीत जसा मटणाचा रस्सा तयार झालेला आहे. तर हे बघा या पद्धतीने तुम्ही भाकर किंवा भाताबरोबर छान असं मस्त खाऊ शकतात. तर नक्की घरी करून बघा आणि मला कमेंट करा. जर का तुम्ही मला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब आणि लाईक नक्की करा.